हरी हरी. श्री गणेशाय नमः. मग प्रहारानंतर गरुड ध्वज रणि सावध झाला सहज. जाऊनी उठविला कपिध्वज सकळ वीर त्याच परी. कथेचं अनुसंधान ग्रंथ करते श्रीधर स्वामी. कथेचा विषय इथपर्यंत आलेला आहे. चंद्रमौळी नावाचा राक्षस आहे आणि भगवान श्रीकृष्ण या सर्व सैन्याचं युद्ध चालू असताना चंद्रमौळीनं अत्यंत पराक्रम केलेला आहे आणि त्या पराक्रमामध्ये भगवान श्रीकृष्णाचं सगळं सैन्य रणांगणामध्ये पडल्यानंतर भगवान श्रीकृष्ण सावध झाले, कारण तो सावधच आहे महाराज. असो, सावध झाल्यानंतर मग भगवंत अर्जुनाच्या जवळ गेले, अर्जुनाला उठवलं, सावध केलं. त्याच पद्धतीने जे सैन्य रणांगणावरती पडले होते त्या सगळ्याला भगवंताने उठवलं म्हणतात. पार्थासी बोले यदुराय आता काय करीस रे उपाय. कैसा मारावा दैत्य तनय तो विचार मज सांगे. आणि अर्जुनाला भगवान परमात्मा बोलतायत, अर्जुना आता काय करायचं? अरे त्या दैत्याला मारणं एवढं सोपं नाहीये. आपण पाहिलंय त्याचा पराक्रम, त्यानं सगळ्याला आपल्याला रणांगणावरती पाडलं. मग आता तो विजय घेऊन गेलाय, जयश्री घेऊन चंद्रमौळी नगरामाजी प्रवेशाला विजयश्री घेऊन गेलेला आहे तो. मग आता त्याला कसं मारायचं, अशा प्रकारचा विचार भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात. पार्थ बोले ऋषिकेशी वेद निपजले तुझे श्वासी. तो तू पाया मासी पुसशी हे कौतुक. आणि अर्जुनानं बोलायला सुरुवात केली, देवा कसं मारायचं हे आम्हाला विचारता? अहो तुम्हालाच माहित आहे ना त्याला कसं मारायचं. तुम्हीच बघा कसं मारायचं ती. जाणे मुंगीचे ही मानस. अहो मुंगीच्या मनातलं ओळखणारे भगवान परमात्मा तुम्ही आहात आणि तुम्ही उपाय कसं काय विचारता? तुम्हीच बघा, तुम्हीच करा काय करायचं ते, पण त्या दैत्याला मारा. अहो तुमच्या मुखामधून वेदाची निर्मिती झालेली आहे, वेद निर्माण झाला तुमच्या मुखामधून आणि मग आता तुम्ही मला विचारताय. श्वासामधून वेद तयार झाला, एवढं समर्थ असणारे तुम्ही भगवंत आहात आणि या दैत्याला मारण्याचा विचार कसं काय विचारता? हे आश्चर्य वाटतंय. अर्जुनजी देवाला बोलतात. विज्ञान सागरीचा पोहणार तो भी आला देखो निमृगे नीर. बहुत वाढली अंधार त्याची काय चिंता रविते. अर्जुनानं बोलायला सुरुवात केलं, देवा अहो तुम्हाला काय कळत नाही, तुम्हाला काय माहिती नाही. विज्ञान रूपी समुद्रामध्ये पोहणारा, म्हणजे आताच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर विज्ञानामध्ये PhD करणारा व्यक्ती, विज्ञान रूपी समुद्रामध्ये पोहणारा मृगजळ आपल्याला उन्हाळ्यामध्ये दिसतं बघा. हायवेवरती डांबरीवरती पाण्यासारखं दिसतं पण ते पाणी नसतं. तिथं पुढे गेल्यावर त्याच्या पुढे तसंच दिसतं, त्याला मृगजळ म्हणतात. फक्त दिसतंय पण नसतं. आणि विज्ञानारूपी समुद्रामध्ये पोहणारा तो मृग निराला बघून घाबरला गेला किंवा अंधार पडलाय. आणि अंधार वाढल्यानंतर जर सूर्य सोबतीला असेल, घरी असली या सविता काय असा चिंता दीपाची. जैमिनी अश्वमेध मध्ये श्रीधर स्वामी सांगतायत, हरिविजयमध्ये महाराज सांगतायत, हरिविजयातली 14व्या अध्यायामधली ओवी आहे. सिंह सका झाली पुरता काय असे भय काननी हिंडता. घरी असलिया सविता काय असा चिंता दीपाची. 14व्या अध्यायामध्ये श्रीधर स्वामी सांगतायत. असो, त्या पद्धतीने जर सोबतीला सूर्यच असेल तर अंधाराची काय भीती आहे? म्हणजे तू आमच्या सोबतीला आहे. त्या चंद्रमौळीची काय आम्हाला भीती आहे? अर्जुनजी बोलतात. अज्ञानाचा जो सागर
त्यासी देव गरुपुसे विचार, जो काळ करितो विश्व संहार, तो काय धरील मशक भय. अहो भगवंता, कुणी कुणाला विचारावं? तुम्हाला सगळं माहित आहे. जगामध्ये जी चाललंय ती तुमची सत्ता आहे, आणि ह्या राक्षसाला कसं मारायचं आम्हाला विचारता? अहो एखादं अज्ञानी आहे, मूढमती आहे, ज्याला काहीच कळत नाही, आणि त्याला देवगुरु बृहस्पतीने विचारावं, विचार पुसावा की आता पुढं कसं करायचं, काय करायचं. देवांचे गुरु बृहस्पती, आणि त्यांनी एखादा मूढमती व्यक्तीला विचारावं, हे जसं शक्य नाही. किंवा जो काळाला संहार करणार आहे, काळाला मारण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे, तुमच्यामध्येच आहे ती. रामायणामध्ये एकनाथ महाराज सांगतात किष्किंधा कांडाच्या 8व्या अध्यायामध्ये, काळ काळा ते संवारित, काळा ना कळे रघुनाथ, तो बैसला गिरी गुहेत, सीता शुद्ध्यर्थ नटनाट्य. अहो काळाला सुद्धा आकळणारा, जिंकणारा तुम्ही भगवान परमात्मा आहेत. जो काळाला जिंकणार आहे, काळाला हरवणार आहे, तो एका उंदराला घाबरून कसं काय भिल, असं अर्जुनजी देवाला बोलतात. तैसेचे घडून आले साचार, तू मजला पुससी विचार, इच्छा मात्रे चराचर, भस्म करीस तोची तू. श्रीराम जय राम जय जय राम. वा, सुंदर वाचन आहे. भगवंता तशाच पद्धतीने ते घडून आलंय. अहो मी काय तुम्हाला सांगणार आहे? तुम्ही मला विचारता ह्या चंद्रमौळीला कसं मारायचं, मी काय तुम्हाला सांगणार आहे भगवंता? तुम्हाला सगळंच माहिती आहे, सगळं कळतं तुम्हाला. इच्छा मात्रे चराचर, भस्म करीसी तुची तू. अहो तुम्ही तुमच्या इच्छा मात्रेनं हे असणाऱ्या भ्रुकुटीमध्ये तुमची तेवढी ताकद आहे, भुवयामध्ये. ही भुवया जरी तुम्ही हलवली तरी हे अनंत ब्रह्मांडाच्या कोटी ढासळतील, एवढं सामर्थ्य तुमच्या मनामध्ये आहे. इच्छा मात्रे सर्व करी, तुम्हाला इच्छा वाटेल तसं तुम्ही करताव. मग या राक्षसाला मारायला काय अवघड आहे तुमच्यासाठी? अर्जुन महाराज बोलतात, तुझी जी कालीला तीन कळे, वीरांची लावा. तू सखा बुद्धीचा सोहळा, तुझी तू विचार पुसती. अहो भगवंता, तुमची जो लीला आहे, तुमची लीला कोणालाच कळत नाही, ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही. कारण भगवंताची अगम्य लीला आहे, ती लीला कोणाच्याही लक्षामध्ये येत नाही. सकळ बुद्धीचा सोहळा, बुद्धीची देवता तुम्ही आहात. शक्तीमध्ये आपल्याला ऐकायला भेटेल बघा, शक्ती प्रसंगामध्ये हनुमानजी बोलतायत रामचंद्राला, धावा करतायत, त्यावेळेस बुद्धीची बुद्धी आपण, अंतरात्मा श्री रघुनंदन, तेने हृदयी प्रवेशवन, कपिनंदन प्रभू दिला. बुद्धीची देवता भगवान श्रीराम आहे, भगवान श्रीकृष्ण आहे. अहो बुद्धीचा सोहळा तुम्ही आहात, बुद्धीचं कौशल्य तुम्ही आहात. मग तुम्हीच विचार करा त्याला कसं मारायचं. अर्जुनजी बोलतात, कोणिया पार्थ मात संतोषला रमानाथ, मग क्षणैक बैसोनी ध्यानस्थ, दैत्यवद विचारी. आणि अर्जुनाचं बोलणं ऐकल्यावर भगवंताला आनंद वाटला. आणि मग भगवान परमात्मा क्षणिक थोड्या वेळ ध्यानस्थ बसले, विचार करू लागले. दैत्यवध विचारी, विचार करावा लागतो ह्याला कसं मारायचं. मारायचं अवघड नाही, भगवंतासाठी कोणालाच मारणं जगामध्ये अवघड नाही. दैत्याची या भगवंताची या बळापुढे दैत्य काय असे बापुढे. हरिविजयमध्ये श्रीधर स्वामी सांगतायत,
अहो, दैत्याच्या भगवंताच्या बळापुढे दैत्य काय आहे? त्यामुळे भगवान श्रीकृष्ण विचार करू लागले, ह्याला तर मारायचंच आहे. हनुमंतानेही विचार केला होता, मग विचार आदरीला निजमना दुष्ट हनना लागोनी. सगळ्यांच्या पाठांतरातले शक्तीमधले ओवेत. असो, हनुमंतालाही त्या काळनिमीला मारायचंच होतं, पण विचार करावा लागतो कसं मारावं. त्या पद्धतीने विचार करतायत भगवान परमात्मा. काय विचार करतात ऐका. पराक्रम हान मरे स्पष्ट तरी यासी जावे कपट जेने पावे मृत्यू वाट दैत्य अधम अयावरी. भगवान श्रीकृष्णाने विचार केला आणि मग विचार करू लागले, पराक्रमानं ही मरणार नाही. वरदान असतात भगवंताची, त्यामुळे ताकदीनं युद्ध करून ही मरत नाही चंद्रमौळी. मग ह्याला कपटानं मारावं लागणार आहे. आपल्याला काहीतरी कपट करावं लागेल, जशास तसं म्हटल्या पद्धतीने. कारण युद्ध करून तर हा मरणार नाही. त्यामुळे मग काहीतरी मारण्यासाठी नियोजन करावं लागेल, जेणेकरून अधम नावाचाही राक्षस आहे, वाईट कृत्य करणार आहे, दैत्य आहे. त्यामुळे ह्याला मारण्याविषयीची विचार भगवान परमात्मा काय करतात ऐका. ऐसे चिंतो श्रीहरी द्विज झाला तो सत्वरी वंश काठी घेऊन करी चरणी पादुका शोभेती. भगवान श्रीकृष्ण महाराज जगाचा कार्यकर्ता आहे, त्याला सगळं कळतं. विचार केला आणि द्विज झाला तो सत्वरी. लगेच तो भगवान परमात्मा द्विज झाला. त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला आणि ब्राह्मणाचा वेश घेऊन त्या दैत्याला मारण्यासाठी परमात्मा भगवान श्रीकृष्ण निघाले. कारण त्याचं काम असलं की तो निघाला भगवान परमात्मा. आणि हातामध्ये काठी घेतलेले आहे, पायामध्ये पादुका आहेत. अतिशय सुंदर ब्राह्मणाचं स्वरूप भगवान श्रीकृष्णाने धारण केलं. गोत्रने सोला लखलखित करी हे माझारी निर्मळ शोभत द्वादश टीळे मिरवत रुद्राक्ष माळा कंठी घातल्या. आता भगवंताने वेश धारण केलेला आहे. रेग्युलर ब्राह्मणापेक्षा, मुळात असलेल्या ब्राह्मणापेक्षा वेश धारण केलेला जास्त कडक दिसतो महाराज. आपण पहा. आणि मग भगवंताने सुंदर ब्राह्मणाचा वेश धारण केलेला आहे. धोतर परिधान केलेला आहे, तेही सुंदर आहे. आता देवाला काय आहे, हेम झारी, हातामध्ये सोन्याची झारी घेतलेली आहे. 12 ठिकाणी टिळे भगवंतानं लावलेली आहेत. रुद्राक्ष माळा, तुळशी माळा कंठामध्ये, गळ्यामध्ये देवानं घातले. ऐसा धरुनिया वेश एकलाच गेला जगन्निवास मारावया दैतेश काळ चालिला द्विज रूपे. ऐसा धरोनिया वेश. भगवान श्रीकृष्णानं अशा पद्धतीने ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि एकलाची गेला जगन्निवास. देवाला कोणी लागत नाही महाराज. एकटा भगवान श्रीकृष्ण निघाला. त्या राक्षसाला मारायचंय आणि त्याला मारण्यासाठी काळ चालिला द्विज रूपे. काळ कुणाच्या रूपामध्ये येईल सांगता येत नाही महाराज. कोणाच्याही रूपामध्ये येतो काळ. कारण काळ सांगून येत नाही, कुठल्या रूपानं येईल सांगता येत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, कोण दिवस येईल कैसा किंवा कोण काळ येईल कैसी. कोणची काळ, कोणचा वेळ आणि कोणचा दिवस कधी येईल सांगता येत नाही. ब्राह्मणाच्या रूपानं त्या दैत्यरूपी काळ भगवान श्रीकृष्ण निघाले.
साधरुनिया वेश एकलाच गेला जगन्निवास मारावया दैतेश काळ चालिला द्विज रूपे वेग करून या गमान द्विज पावला सभास्थान दैतेश देखून या ब्राह्मण केले नमन सद्भावे. आणि भगवान श्रीकृष्ण निघाले महाराज त्या दैत्य चंद्रमौळी जिथं आसनावरती सिंहासनावरती बसला होता तिथपर्यंत भगवान श्रीकृष्ण गेले. आणि त्या सभेमध्ये गेल्यानंतर ना त्या राक्षसाने पाहिलं, दैत्याने पाहिलं की ब्राह्मण आहे, तनू ब्राह्मणाची आहे, शरीर ब्राह्मणाचं दिसलं. त्या ब्राह्मणाला नमस्कार केला अतिशय सद्भावानं, कारण ब्राह्मणाला नमस्कार केला त्यानं. आणि केल्याबरोबर काय होतं ऐका. विजय दिदले आशीर्वचन राया येथून तुझे कल्याण तव शशांक झाले त्याचे मन मने हा वचन काय हे बोले. असं म्हणले. अशा पद्धतीने मग आशीर्वचन असणाऱ्या ब्राह्मणाने भगवंताने दिलं आणि सांगितलं राया येथून तुझे कल्याण, इथून तुझं कल्याण होईल. ब्राह्मणानं आशीर्वाद दिला. दैत्य हुशार होता, दैत्य हुशारच असतात महाराज. आणि मग तो असणारा राक्षस साशंकित झालं त्याचं मन. ब्राह्मण बुवानं असा आशीर्वाद का दिला की इथून पुढं तुझं कल्याण होईल, पाठीमाग काय आपलं कल्याण झालंय, काय कल्याणच झालंय की, मग असा आशीर्वाद आताच का दिला, अशा प्रकारचा विचार मन त्या राक्षसाचं साशंकित झालं. मग तया ते पुसत आणि लगेच त्या राक्षसाने विचार करू लागला नेमकं याचा अर्थ काय असेल, कारण अर्थ लवकर कळू देत नाही. भगवान हुशार आहे. ब्रह्मदेवानं सांगितलेलं भविष्यवाणी रावणाला कळले नाही. हनुमान आल्यानंतर ना ज्या वेळेस ब्रह्मदेव मंत्र जपत होते ते मंत्र रावणाला कळले नाहीत. तशा पद्धतीने भगवान श्रीकृष्णाने आशीर्वाद दिला, त्याचा अर्थ त्या राक्षसाच्या लक्षामध्ये आला नाही. मन साशंकित झालं, नेमकं कल्याण झालं याचा अर्थ काय असावा विचार करू लागला. तुमच्या प्रसाद कल्याण आता झाले मज कारण तरी हे बदला काय आपण मज लागी निवेदा. त्यावेळेस त्या राक्षसाने विचारलं, दैचंद्रमौळीने विचारलं ब्राह्मणाला, महाराज तुम्ही आशीर्वाद दिला की इथून पुढे तुझं कल्याण होईल, त्याचा अर्थ सांगा म्हणले. त्या तुम्ही बोललेल्या शब्दाचा अर्थ काय आहे, आपण कशासाठी म्हटलात की माझं कल्याण इथून पुढे होईल, असा प्रश्न राक्षसानं ब्राह्मणाला देवाला विचारला. काय अभिप्राय या वचनाचा तो द्विजवरा सांगेसाचा म्हणे ऐक रे मम वाचा तुझ लागी जी सांगतो. आणि या बोलण्याचा शब्दाचा अर्थ काय आहे महाराज सांगा. तुम्ही जी बोललात की कल्याण होईल त्याचा नेमका अर्थ काय आहे, अभिप्राय काय आहे मला सांगा, असं त्या राक्षसाने विचारल्याबरोबर भगवंतानं सांगायला सुरुवात केली. काय सांगतात. माझे झालिया दर्शन कोणा न घडे पुनरागमन प्रपंच सुखात संवारून निज ध्यानी लक्ष लावी. आणि लगेच भगवंतानी बोलायला सुरुवात केलं. माझे झाली या दर्शन. अरे ज्यांना माझं दर्शन झालं त्यांना पुन्हा पुन्हा या संसारामध्ये येणे नाही. जन्म आणि मरण खुंटलं जातं माझ्या दर्शनानं, त्यांना मुक्ती भेटते. ही माझ्या दर्शनाचं सुख आहे. आणि बाकीच्याला काय कळणार आहे महाराज. एकनाथ महाराज सांगतायत रामायणामध्ये, तुझी या दर्शनाचे सुख श्रीरामा तुझा न ओळख भक्त जाणती सात्विक जैन इष्टक व्रतधार. ही काही भक्त नव्हता पण असो म्हणले. देवाने सांगितलं अरे माझं दर्शन झाल्यानंतर ना पुन्हा कोणालाही पुनरागमन घडत नाही. प्रपंच रूपी सुख आहे, संसार रूपी सुख आहे. या सुखाचा संहार करून निज ध्यानाला
परब्रह्म रूपाला तो मिसळून जातो असं भगवंत सांगतात. हे तुझला प्राप्त सुख मनोनी बदले माझे मुख ऐकता दैत्य पावला हरिक तथास्तु मनी आनंदे. आणि लगेच त्यावेळेस भगवंताने त्याला कळू दिलं नाही. आता तो मरणार आहे त्याला कसं सांगायचं. त्याच्यामुळं भगवंतही बोलले. आता त्याचं जन्म मरण संपणार होतं. देवाने सांगितलं पण त्याच्या लक्षामध्ये त्याचा अर्थ आला नाही. काही काही वेळेला अर्थ लवकर लक्षात येत नाही. महाराज बोलतात बघा, पाठीमागं अनेक उदाहरण आहेत. आणि मग त्यावेळेस त्या राक्षसांना सांगितलं, असू दे म्हणले, जसं असेल तसं म्हणले महाराज. मग त्या राक्षसाला आनंद वाटला आणि काय म्हणतो ऐका. निजाशी पुषे दैत्य भूषण कोण तुमचे निवास स्थान की निमित्त झाले आगमन ते कारण मज सांगा. मग ब्राह्मणाने विचारलं, जाऊ दे म्हणले, आता दिलाय आशीर्वाद तर असू दे म्हणले, आता महाराजांनी दिलाय त्यामुळे खोटा तर होणार नाही. मग लगेच त्या राक्षसानं विचारायला सुरुवात केली, महाराज कुठलं आहे, तुम्ही राहताय कुठं म्हणले, तुमचं गाव कोणतं आहे, तुम्ही कुठं राहताव. बरं आमच्या नगरीला आलाव, तुम्हाला कधी याच्या आधी पाहिलं नाही, पहिल्यांदाच गावामध्ये आलाव. मग कशासाठी आलाव, काय पाहिजे सांगा. ओ द्विज बोलेत यासी मी तो असे द्वारकावासी कृष्ण शर्मा नामया देहासी पुत्र विवाह वांछील. भगवान श्रीकृष्णानं त्या ब्राह्मणानं बोलायला सुरुवात केली, मी द्वारकेमध्ये राहतो, द्वारकेमधला रहिवासी आहे आणि माझं गाव द्वारका आहे. कृष्ण शर्मा या देहाचं नाव आहे, शरीराचं नाव आहे. आणि मला एक मुलगा आहे आणि तो मुलगा लग्नाला आलाय, म्हणजे त्याचा असणारा विवाह करायची इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण झाली आहे. पण त्या विवाहासाठी एक अडचण आहे. कोणती. करावया धनार्जन मी करीत होतो देशाटन तो अकस्मात झाले श्रवण की अश्वमेध करीती पांडव. आणि महाराज माझ्या मुलाचं लग्न करायची इच्छा माझ्या मनामध्ये होती. त्यासाठी धन, आता आपल्यापाशी तेवढे पैसे नाहीत, लग्न करायला काही कमी पैसा लागत नाही आणि भरपूर लागतो, आणि तेवढा आमच्यापाशी नाही, आम्ही गरीब आहात, दरिद्री आहेत. त्यामुळं धनाचा साठा करण्यासाठी मी देशाटन करत होतो, वेगवेगळ्या ठिकाणी मी जात होतो. पण अचानक माझ्या असं लक्षामध्ये आलं किंवा मी वार्ता ऐकली की पांडव जे आहेत इंद्रप्रस्थामध्ये राहणारे, हस्तिनापुरामध्ये, आताच जी दिल्ली आहे ती पूर्वीचं हस्तिनापुर इंद्रप्रस्थ आहे, तिथं राहणारे जे पांडव आहेत आणि ते पांडव अश्वमेध यज्ञ करतात असं माझ्या कानावर आलं. आल्याबरोबर ओ तुम्ही त्यांचे धरिले श्याम कर्ण युद्ध केले अति दारुण सकळांचे घेतले प्राण ऐसा दारुण वीर तू. आणि मग कानावरती आलं की पांडव जे आहेत ते अश्वमेध यज्ञ करतायत. आणि मग असंच त्यानंतर दुसरी वार्ता लक्षामध्ये आली की त्यांचा घोडा पृथ्वीवरती निघालेला आहे, तुम्ही तो घोडा पकडला आणि ते पांडव सगळे मारून टाकले. मग आता मी त्यांच्याकडे जाणार होतो धन मागायला, पण आता तुम्ही त्यांना मारलं, तुम्ही विजयी झालात. मग आता कुणाकुण आम्ही धन घ्यायचं असा विचार माझ्या मनात आला. अश्वमेध राहिला माझा शातभंगला म्हणून आलो या स्थळा मागावया निज धन. आणि राजे साहेब, तो असणारा ब्राह्मण भगवान श्रीकृष्ण देवादी देव आहे आणि तो भगवंत त्या राक्षसाला बोलू लागला, आता अश्वमेध यज्ञ राहिला त्या पांडवाचा, पांडव मारले तुम्ही, ती सगळे पांडव मेले आणि मग आता त्यांचा यज्ञ घोडाच तुमच्या पाशी आहे, त्यामुळे मग त्यांचा यज्ञ अपूर्ण राहिला.
मग माझ्या मनामधली जी इच्छा आहे ती इच्छा भंगली गेली. आता माझ्या मुलाच्या लग्नासाठी पैसे कुठून आणावे, म्हणून मग मी पुन्हा निजधन गोळा करण्यासाठी, पैसे गोळा करण्यासाठी पुन्हा देशाटनाला निघालो. दैत्य म्हणे द्विजभूषण, दर्शने संतोष झाला मना. आता किती जी द्रव्य वासना, मज लागिती सांगावी. आणि त्या ब्राह्मणानं देवाने सांगितलं की बाबा आता पांडवांचा यज्ञ राहिला, तू जिंकलं त्यांना. मग विचार केला चला तुमच्या पशीच काही धन भेटेल म्हणून या स्थळाला आलोय, म्हणून या ठिकाणाला आलोय की ही चंद्रमौळी राजेसाहेब आहेत, काहीतरी आपल्याला देईल या इच्छेनं तुमच्यापाशी आलो महाराज. मग आता त्या ब्राह्मणाचं बोलणं ऐकलं, दैत्याला आनंद वाटला आणि दैत्याने विचारलं महाराज किती पैसे पाहिजे, आकडा सांगा. रायाशी बोले तो ब्राह्मण, माझे ऐका जे मंत्र पठन. माझा पाहुनी विद्या गुण, मग मज द्रव्य देईजे. आणि त्यावेळेस ब्राह्मण त्या राजाला बोलू लागला, फुकटचं नको म्हणले मला, तुम्ही द्याचाल धन किती बी, माहिती आहे तुमच्या पशी धनाला काही कमी नाही, पण नको, काहीतरी कष्ट झालं पाहिजे ना, विनाकारण तुमचं फुकटचं आम्हाला संपत्ती धन नको म्हणले. माझ्यापाशी विद्या आहे, अनेक मंत्र आम्ही पाठ केलेले आहेत, मग माझं पाठांतर पहा, मंत्राचा उच्चार पहा, माझं विद्येचं कौशल्य पहा, आणि विद्या पाहून जे तुम्हाला देऊ वाटतंय ती द्या, असं ब्राह्मण रूपी भगवंत केले मंत्र पठन, तेने विपरीत फल जाण. त्या अक्षता मंत्रोन, टाकी तसे दैत्य मस्तकी. भगवान श्रीकृष्ण महाराज मंत्राचं पठन केलं भगवंतानं, आणि मारक मंत्र म्हणजे मारून टाकण्याचा मंत्र भगवान परमात्मा मुखातून ते मंत्र बाहेर पडू लागले. आणि त्या मंत्रामध्ये अक्षदा, त्या मंत्ररूपीचे शब्द बाहेर पडत होते, त्याच्या अक्षदा तयार झाल्या. आणि त्या अक्षदा भगवंतानं आपल्या हातावरती घेतल्या, आणि त्या अक्षदा त्या राक्षसाच्या मस्तकावरती टाकत असताना काय चरित्र केलं. परमलाघवी भगवान, अक्षती योजिले सुदर्शन. तेने हरुणी नेले जीवन, मुक्त केला दैतेश. अतिशय लाघवी आहे महाराज भगवान परमात्मा, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्य अतिशय चतुर असणारे भगवान परमात्मा आहेत. आणि भगवंतानं अक्षिदा, तांदूळाच्या असतील किंवा फुलाच्या, त्या अक्षिदा त्या दैत्याच्या डोक्यावरती टाकल्या, आणि त्या अक्षिदामध्ये गुप्त रूपानं सुदर्शनाचं स्मरण केलं, आणि सुदर्शन सोडल्याबरोबर त्या अक्षिदा त्याच्या डोक्यावरती पडल्या, त्याचं सुदर्शन तयार झालं, त्या सुदर्शनानं त्याचं मुंडकं उडवलं, आणि चंद्रमौळीला भगवंतानं मारून टाकला.